सर्वांना सादर नमस्ते जी. मी आज आपणास अशी एक गोष्ट सादर करणार आहे. ही गोष्टसुद्धा अर्थात आर्य समाजच्या आलेल्या पंडितजींनी उत्सवात आर्य समाजच्या स्टेजवरून व्यासपीठावरून सांगितलेली आहे. ती गोष्ट अशी आहे, फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात राजे महाराजे वगैरे लोक होते, जसे आजकाल आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री वगैरे असे लोक आहेत, तसे लोक होते. असाच एक राजा होता आणि त्यावेळेस काय पद्धत होती की राजे लोक जंगलात जायचे. त्यावेळेस जंगलं खूप होते, त्याला वन सुद्धा म्हणतात. आता आपण जंगल शब्द घेऊत आपला. जंगलात जायचे आणि शिकार करायचे, मृगया म्हणत असत. असाच तो राजा होता. तो उन्हाळ्याचे दिवस होते, गेला जंगलामध्ये. एकदा मनात आलं जायचं म्हणजे जायचं. राजाला कोण काय म्हणणार. बरोबर एक सरदाराला घेतलं, दोघाचे 2 घोडे. गेले दोघं जण शिकार करण्यासाठी. त्यावेळेस जे हत्यारं असतील, धनुष्य बाण वगैरे इतर काय, ते घेऊन निघाले. सोबत पाणी घेतलं. तर उन्हाळ्याची वेळ होती. पण झालं काय, 12, 1, 2 वाजले आणि जवळच उन्हाची लाही होत होती, आया लागत होत्या. आणि हे ताणीनं राजा व्याकुळ झाला होता. पाणी तर जवळच संपलं होतं. मग काय करावं. तर सोबत आलेल्या सरदाराला कुठं पाणी मिळतं का म्हणून पाहायला पाठवलं आणि ते खून सांगितलं, या ठिकाणी तू यायचं पाणी. तो असं झाडाखाली बसणार विश्रांती घेत. इतक्यात त्याला लाकूड तोड्या, एक लाकडाचे कुऱ्हाडीचे घाव घालत असताना झाडावर आवाज आला. त्याला वाटलं इथं कोणतरी लाकूड तोड्या आहे, म्हणजे ते मनुष्य आहे, त्याचं उन्हाची वेळ आहे, पाणी असणारच. त्या आवाजाच्या दिशेनं राजा त्या झाडाकडे गेला. पाणी लाकूड त्याचे झाड तोडत होतं, गेला आणि पाहिलं झाडावर एक मनुष्य लाकडं कुऱ्हाडीचे घाव घालत होता एका फांदीवर. तो वरचा मनुष्य राजाकडे पाहिला, राजानं त्याच्याकडे पाहिलं. तो वरच्या मनुष्याला वाटलं कोणतरी महापुरुष आहे, मोठा पुरुष आहे. तो झाडावरून खाली उतरला. त्याला की माहीत नव्हतं राजावर असेल, पण तो हात जोडून जसं कोणाला नमस्ते म्हणायची पद्धत असते असं म्हणाला. राजानं त्याला विचारलं की बाबा रे, तुझ्याकडे पाणी आहे का. त्यानं म्हटलं हो, मला देतो म्हणे. काय मी पाणी पिलेलं आहे, सकाळी आणलं ते. आता आहे भरपूर थंडगार पाणी माझ्याजवळ. त्यावेळेस मडके होते पाणी घेऊन जायला, आजच्यासारखे हे वॉटर बॅग वगैरे नव्हत्या. त्याला बुदलं म्हणत असतो आम्ही पहिल्याच्या काळी. तर बुदल्यात पाणी आहे. महाराज ते बुदलं घेतलं, महाराजापुढे नेऊन ठेवलं. महाराज याचा स्वीकार कर. महाराजांना पाहिलं बुदल्याला, त्या हात लावला. थंडगार होतं मडकं. त्याच्यातलं तो पाणी 1-2 घोट पिला, तोंडावर टाकला. कारण एकदम पाणी प्यायचं नाही हे राजाला शिकवलं होतं. त्यानं ते पाणी चूळ भरली इकडे तिकडे. हळूहळू घोट घोट घेत दमाने राजाने ते पाणी पिला. तर सरदार येईपर्यंत काहीतरी बोलायचं
म्हणून राजा त्याला बोलत बसला, कोण रे बुवा, कुठला, काय नाही, काय नाव, काय गाव. तर सांगायला लागला, माझं नाव आहे अमुक अमुक आहे आणि मी इथं जवळच्याच खेड्यात राहतो. माझा व्यवसाय आहे दिवसभर लाकडं तोडणे आणि रात्री घेऊन जाऊन त्याचा कोळसा करणे. दुसऱ्या दिवशी एक दिवसाआड ते त्याला बाजारला जाणे आणि बाजारात जाऊन काही ठराविक गिऱ्हाईक आहे त्यांना लाकडाचा कोळसा विकतो. जे काही मला मोबदला मिळतो त्या मोबदल्यावर माझा परिवार, कुटुंब उदरभरण होतं. कपडे लत्ते होतं, साधं घर आहे. ठीक आहे. इतक्यात ते सरदार आला होता ना, तो जायच्या तयारीत निघाला. राजाला त्याच्यावर दया आली, लाकूड तोड्या खुश झाला होता. राजाने म्हटलं, काही हरकत नाही, अमुक अमुक ठिकाणी थोड्याच्या अंतरावर इथं खूण सांगितली, माझं एक झाडांनी भरलेलं बाग आहे. माझ्या वाडवडिलापासून मोठे मोठे झाड आहेत, उंचच्या उंच. ते तुला बक्षीस म्हणून देत आहे. आणि त्यावेळेसचे लोक एकदा बोललं की ते पुन्हा परत घेत नसत शब्द. या माणसाला खूप आनंद वाटला की याला लाकडं शोधत शोधत जंगलात तिकडे तिकडे भटकावं लागायचं आणि एक बागच मिळाली. लाकडंच लाकडं. ते खून सांगितले, त्याच्या मर्यादेमधलं चतुसीमा सांगितली, इथून इकडे होळ जातं, इकडे हे आहे रस्ता आहे, त्याच्यामधली बाग येते, तुझ्या मालकीच्या काही. राजाला पाया पडला आणि तो राजा निघून गेला. दुसऱ्या दिवसापासून ह्या लाकूड तोड्या जंगलात तिकडे तिकडे भटकत जाण्याविषयी त्या बागेत जायला लागला. ते बाग कशाची आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्याचं काम एकच, लाकडं तोडायचे, जाळायचे, जाळून कोळसा करायचा, दुसऱ्या दिवशी नेऊन बाजारात विकायचा. त्याचा दिनक्रम पहिल्यासारखा चालू होता. त्याचे कष्ट नेहमीसारखेच चालू होते. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, असे बरेच वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले. राजाला आठवण आलं की बुवा खूप दिवसाखाली आपला तहान लागली होती आणि एक लाकूड तोड्या भेटला होता, त्याची हाल हवाल पाहून यावं, कसं आहे काय नाही. त्याला आपण एक आपली चंदनाची बाग दिली होती, ते चंदनाच्या बागेचा त्याला काही कसा उपयोग केला काय नाही पाहावं. राजा आला तर चंदनाच्या बागेवर. सगळी बाग साफ झाली होती, बुडापासून सगळं साफ झाली होती. 1-2 झाडं उरले होते. राजा आला आणि त्या झाडाखाली ज्या लाकूड तोडत होता, राजाला खूप वाईट वाटलं, इतकी मोठी बाग यांना नष्ट करून. तो खाली आला, राजाला पाया पडला. त्याला माहीत होतं उपकार करताय हा. त्यानं ओळखलं त्या राजाला. महाराज हात जोडून उभा राहून चढला. सांगा. राजानं पाहिलं त्याची अवस्था, त्याचं शरीर, अंगकाठी वगैरे, अंगावरचे कपडे जे 10-12 वर्षाखाली होते तसेच होते. त्यात कोणताच बदल नव्हता. उलट आणखी तो वय वाढून जास्ती झाला होता. राजाने विचारलं, कसं काय रे बा, तुझं काय चाललंय? काही नाही म्हणे. दररोज येतो, सकाळी लाकडं तोडतो, संध्याकाळी त्याचा कोळसा करतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन बाजारात विकून येतो. राजानं डोक्याला हात लावला. मग राजानं त्याला दया आली. राजाला आणखी महत्त्वाच्या त्याला म्हटले, बाहेर तितके लाकडं तोडलास त्याची साल काढून टाकून दे एका घोडाची आणि तसं घेऊन चल म्हणे माझ्याबरोबर. राजाची आज्ञा. तो निघाला. राजवाड्यात त्याला थांबायची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी बोलावलं. ते लाकूड त्याचे त्याच्यातलं खोड काढलं, त्याची साल काढलेली होती.
ते खोड दिलं त्याला आणि त्याला सांगितलं की तू काय करायचं, इथं ह्या नगरामध्ये बाजारपेठ आहे, जसं धान्याची बाजार, सराफा, कपड बाजार वगैरे असे. तर सराफ्यात जायचं, रस्त्याला तू एका ठिकाणी तुझ्या डोक्याचं जे रुमाल आहे तो काढायचा आणि रुमाल काढून त्याच्यावर हे आकूड किंवा खोड, याला आपण चंदनाच्या लाकडाला खोड म्हणतात, ते कशाला खोड म्हणतात, ते ठेवून दे. आणि हे विकायचं नाही. तू लोक तुला विचारतील विकतो केवढ्याला दिलास, काही नाही, केवढ्याला देतोस. तू म्हणायचं तुम्ही भाव सांगा, मला पटला तर मी विकेन, नाही तर नाही. राजानं म्हटल्याप्रमाणे तो बाजारात गेला, तिथं अंथरलं आणि लोक यायला लागली एकानंतर एक एकानंतर एक, तुरळक कधी मधी असे. त्याने विचारलं केवढ्याला दिलास, त्याने सांगायचं तुम्ही केवढ्याला घेता, किंमत पटली तर मी देईन. मग असं कोणी 500 म्हटलं, कोणी 1000, 2000, 10,000, 20,000 पर्यंत एका खोडाची किंमत होती. परेशान झाला लाकूडतोड्या, काय केलं मी आतापर्यंत 10-12 वर्ष, काय करून घेत बसलो, काय मला मिळालं होतं काय. ह्यानं समजून घेतलं की फार मौल्यवान लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे. संध्याकाळी ठरलेल्या वेळेस राजाकडे गेला आणि राजाच्या पायावर टोकं ठेवून राजाचे पाय अश्रूने भरून काढले. महाराज म्हणजे खूप चुकलं, खूप अनर्थ झाला म्हणे माझ्याकडून, तुम्ही देताना सगळं दिलात, पण मी करंटा ठरलो, दरिद्रीच्या दरिद्र. आलेले पंडितजी म्हणाले गोष्ट संपलेली. तो राजा म्हणजे इतर कुणी नसून ते एक रूपक कथा आहे. परमेश्वरानं आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, इंद्रिय दिलेली आहे, विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. हिचा वापर करून आपण जर सन्मार्गाने वागलो, जसं वेदात सांगितलंय, जे ज्ञान आहे दिलेलं आहे त्याप्रमाणे कर्म केले तर आपलं जीवन चांगलं जाऊ शकेल. लोकांना ही गोष्ट पटली, माझी ही गोष्ट संपलेली आहे. आपण सर्वजण इथपर्यंत ऐकलात, पाहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार. नमस्ते.